केशवरावजी धोंडगे साहेबांनी गुराखी ही कल्पनाच जगावेगळी आहे. आतापर्यंत सगळ्याचा विचार झाला, पण गुराख्याचा कधी विचार झाला नाही. तो विचार आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी अंमलात आणला आणि जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची नीव आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी या ठिकाणी रोवली आणि खऱ्या अर्थानं आज 31वे जागतिक गुराखी साहित्य संमेलन या ठिकाणी सुरुवात होत आहे. तर या अनुषंगानं आपण सर्वजण या गुराखी साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो. 11 वाजता 26 जानेवारीला गुराखी प्रजासत्ताक दिनाच्या दिनी कामाई झऱ्यापासून 11 वाजता आपली ग्रंथदिंडी आणि आपली गुराखी सर्वजण त्या ठिकाणून निघतील, मिरवणूक निघेल आणि या ठिकाणी गुराखी ध्वजाचं अनावरण होऊन गुराखी साहित्य संमेलन अद्वितीय अविस्मरणीय अशा पद्धतीचं गुराखी साहित्य आगळं वेगळं जगावेगळं या ठिकाणी उद्घाटनही आपल्याला बघायला मिळेल. निश्चित आपण या गुराखी साहित्य संमेलनाला यावं ही आपल्या सर्वांना आमच्या सर्व संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र. आज गुराखीगडाच्या उपभागातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांशी बोलण्याचा या ठिकाणी प्रसंग आहे, योग आहे. आदरणीय धोंडगे साहेबांनी या नाहिरेवाल्यासाठी ज्या गुराख्यासाठी ही गुराखी साहित्य संमेलन या ठिकाणी सुरुवात केली त्याला 31 वर्ष या ठिकाणी होत आहेत. आदरणीय धोंडगे साहेबाला जाऊन जवळपास 2 वर्ष झाले. त्यांच्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या गुराखी गडाला पुढे नेण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानिमित्तानं आज 2-3 दिवस बाकी आहेत. गुरुता गद्दीचा आपल्या गुरुता चद्दरचाही कार्यक्रम नांदेडमध्ये आहे. पण अशा परिस्थितीत आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. आणि मला खात्री आहे की ह्या गुराखी गडाला ज्या पद्धतीने आदरणीय धोंडगे साहेबांनी न्याय दिला त्या पद्धतीनंच इथून पुढे सुद्धा गुराखी गडाला एक चांगल्या पद्धतीचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे. ज्या गुराख्यांसाठी ज्या कलावंतासाठी कुठंच त्यांना न्याय नाही तर त्यांना हे गुराखी पीठ आदरणीय धोंडगे साहेबांनी निर्माण केलेलं आहे. आणि या गुराखी गडावर त्या गुराखी पीठावर त्यांना कुठंच सन्मान मिळत नाही, त्यांना कुठंच वाव मिळत नाही. अशा सर्वसामान्य गुराख्यांसाठी, सर्वसामान्य मेंढपाळासाठी, नाहिरेवाल्यासाठी, पांगुळासाठी, गारुड्यासाठी म्हणजे वेगवेगळे जे घटक आहेत 12 बलुदार 18 पगड समाज यांना सर्वांना एकत्रित घेऊन ह्या गुराखी गड आपण करत असतो. आणि मला खात्री आहे की ह्यावेळेस नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम ह्या गुराखी गडावर आपण आयोजित केलेले आहेत. या ठिकाणी कलाकार येणार आहेत आणि आता सगळ्यांनी आपण आस्वाद घ्यावा आणि या गुराखी गडाला शोभा आणावी ही आमची सगळ्यांची आपल्याला विनंती राहणार आहे. आणि आपण सगळ्यांनी 26, 27, 28 तिन्ही दिवस या ठिकाणी यायचे. 26 तारखेला उद्घाटन आहे. येणारे प्रमुख पाहुणे आता पुरुषोत्तमनी सांगितले की गोविंदांना आहेत, आमचे बाबूसिंग महाराज आहेत, सचिनजी साठे आहेत, दामोदरांना वजीरगावकर आहेत, शाहीर आहेत, ते इंद्रजित भालेराव आहेत आणि आमचे संस्थेचे सचिव आदरणीय गुरुदासजी कुर्डे साहेब आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी, ह्या गुराखी साहित्य संमेलनासाठी आवश्यक आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, गुराख्यासाठी आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या पाठीवर आपण हात द्यावा. आमची अपेक्षा आपल्या एवढीच राहणार आहे की आपण यावं, या कलेचा आस्वाद घ्यावा आणि भरभरून ही कला आपण या ठिकाणी पाहावी एवढी विनंती या प्रसंगी करतो. धन्यवाद. शासनाकडून काय अपेक्षित आहे? शासनाकडून आदरणीय धोंडगे साहेबांच्या काळापासून शासनाला या ठिकाणी निधी त्यांनी द्यावा किंवा ह्या गुराखीगडाचा सर्वांगीण विकास करावा, गुराख्यांना पेन्शन मिळावं आणि गुराख्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कार्यशाळा उभारावी ही धोंडगे साहेबांची मागणी होती. अजूनही त्याला प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा पुरुषोत्तम जेव्हा जिल्हा मेंबर होता तेव्हा जिल्हा परिषदकडून निधी काही मिळत होता थोडाफार तुटपुंजा, तोही आता बंद झालेला आहे. आणि ह्या सगळ्या ज्या वास्तू आहेत त्याची अवस्था अतिशय बकाल या ठिकाणी करून टाकलेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी त्या शासनाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत की कुठेतरी आम्हाला या गुराख्यांना या ठिकाणी न्याय देतील. ज्या गुराख्यांच्या जीवावर ज्या श्रीकृष्णानं या गाईचं शेपूट धरून आज ही
भगवद्गीता या ठिकाणी सांगितली, त्याच श्रीकृष्णाचं या ठिकाणी मंदिर आहे, तीच नाळ आमची या ठिकाणी चालू आहे. त्याच पद्धतीने हा गुराखी राजा आहे. म्हणून असा कुठलाही माणूस नाही की ज्यांनी गुरं राखली नाहीत. म्हणून ह्या सगळ्या गुराख्यांना घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. शासनाने नक्कीच या ठिकाणी मदत करावी आमची भावना राहणार आहे. वाहनांची काही व्यवस्था करा वाटतं का? म्हणजे इकडे येणारा वर्ग आहे म्हणजे जे गुराखी वर्ग, त्यांचे नातेवाईक, तर कंधार मार्ग, लोहा मार्ग, नाही, शासनाच्या एसटी बस आहेत, ज्यांना गरज बऱ्याच असेल तर- गाड्या थांबत नाही ना इथं. नाही, थांबतात ना, कुठली गाडी थांबणार नाही. आपण विनंती करू की बुवा सगळ्या गाड्या थांबाव्यात आणि ज्यांना जे गुराखी आहेत त्यांना येण्यासाठी जर गरज असेल तर ती व्यवस्था करता येईल, काही अडचण नाही. पण तेवढे गुराखी असतील तर नक्कीच बिलकुल घेऊ, कारण त्यांच्यासाठीच कार्यक्रम आहे. त्याच्यातून काय आम्हाला उत्पन्न नाही, लोकांसाठी, लोकांना काहीतरी मिळावं, लोकांना काहीतरी त्याचा फायदा व्हावा ह्या भावनेपोटीच आम्ही कार्यक्रम करतो. म्हणून याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी घेतला पाहिजे, गुराखी आले पाहिजे, गुराख्यांनी याचा कुठेतरी या ठिकाणी सहभाग यांचा असला पाहिजे, ही आमची या ठिकाणी भावना राहणारच आहे नक्कीच. झालं भाऊ, एक राजकीय प्रश्न आहे. पुरुषोत्तम धोंडगे आणि मुक्तेश्वर धोंडगे या दोन भावामध्ये वाद होता हे जगजाहीर आहे. तुम्ही जरी वाद नसला म्हणत असला तरी सर्व लोकांना माहीत आहे. परंतु आज कुठेतरी तुमचा वाद मिटलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये, प्रत्येक निवडणूक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल किंवा विधानसभेची असेल, या निवडणुकीमध्ये तुम्ही दोघं भाऊ एकत्र मिळून काम करणार आहेत का? आणि आता जर बघितलं तर पुरुषोत्तम भाऊ हे शिवसेनेमध्ये आहेत, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात. भविष्यामध्ये तुम्ही दोघं मिळून एका पक्षामध्ये काम करणार आहात? काय त्याला अडचण कुठली राहणार नाही. आणि आता सुरुवातीला जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदला 100% मी त्यांच्यासोबत राहूनच काम करणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पक्ष जरी बदलला नसला तरी त्यांच्यासोबत मी काम करणार, कारण पक्षापेक्षाही मला माझं घर टिकवणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्याच्यामध्ये काही असं वेगळा प्रश्न विचारायची गरज नाही. सोबत आहे मी, गुराईगड असेल, बाकी कुठलंही असेल, त्या गोष्टी सगळ्या टप्प्याटप्प्याने होणार आहेत. म्हणजे त्याच्यात काय असं काही वेगळं काही सांगावं असं मला असं वाटत नाही. 100% जिथं गरज आहे तिथं नक्कीच मी मोठा भाऊ म्हणून सोबत राहणार आहे. त्याप्रमाणे मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले, हा खूप महाराष्ट्रासाठी खूप मोठा विषय होता. आपला विषय जर एवढा मोठा नसेल तर लोहा कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी आपण दोन भाऊ एकत्र येऊन विकासासाठी काही प्रश्न आहेत? नक्की काही अडचण राहणार नाही. जसं उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्रित आले, एवढी जरी तुम्ही आम्हाला मोठी पदवी, म्हणजे तेवढं जरी त्याच्यासोबत जरी कंपॅरिझन तुम्ही करत असला तरी तो विषय नाही. पण आमच्या ताकदीनं जे काही शक्य आहे समाजासाठी हे आजपर्यंत करत आलेलं, त्याचा जरी पक्ष वेगळा असला, माझा जरी पक्ष वेगळा असला तरी आम्ही हे काम समाजासाठी करत आलेलं. आणि त्याच्यामुळं त्याच्या एकत्रित येऊन न करण्याचा का विषय नाही. जिथं गरज आहे तिथं एका ठिकाणी नक्कीच राहणार आम्ही, कुठलीही शंका घ्यायची गरज नाही. 1001% सांगतो की उद्या जिल्हा परिषदला, उद्याच्या पंचायत समितीला ही सत्ता आम्ही बिलकुल मिळूत, याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही. हा आखाडा राजकीय जरी नसला तर मी प्रश्न विचारून सांगतो, तसंच गुराखीगडासोबत हे नका जोडून देऊ तुम्ही. गुराखीगडाचा आधी याचा काही संबंध नाही. ज्या पद्धतीने भाई केशवराव धोंडगे यांनी राजकारण केलं, मुंबईच्या नव्हे तर दिल्लीच्या संसदेमध्ये त्यांनी आवाज घुमवला, परंतु त्यांचा राजकीय वारसा ज्या पद्धतीने चालायला पाहिजे ते कुठेतरी स्थिर झालेला दिसते. कुणाला तरी पाठिंबा द्यायचा आणि निवडून आणायचा एवढ्या पुरता झालेला आहे. त्याच्यामुळे भाई केशवराव धोंडगे यांचा वारसा आणि त्यांचा आवाज विधानसभेत घुमला पाहिजे, यासाठी काय प्रयत्न झाला आहे? बिलकुल प्रयत्न राहतील ना. आता कसं आहे, घडामोडी जेवढ्या घडत गेल्या त्याला बराच कालावधी गेला. समजा तुम्ही म्हणताय काही गोष्टी विषय होता, फार क्षुल्लक विषय होते, आता त्या गोष्टी भरून काढून आपण काही अडचण राहणार नाही. मला वाटतं की धोंडगे साहेबांनी ज्या पद्धतीने विधानसभेत आवाज उठवला त्या पद्धतीने आमचा आवाज उठेल, याबद्दल कुठलीही शंका नाही. कारण जी गर्जना, जे ताकद धोंडगे साहेबांची विधानसभेत होती, ज्या माणसानं पूर्ण आयुष्यात विधानसभेशिवाय कधी कुठल्या मंत्रालयात कधी पाऊल ठेवलं नाही, कधी कोणाचं वैयक्तिक काम केलं नाही, प्रत्येक काम समाजासाठी केलं, समाजाचं हित लक्षात घेतलं. म्हणून ज्या कंधार लोहा मतदारसंघाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत राहून या ठिकाणी काम करू. सर्वसामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याबद्दल काही कुठली अडचण राहणार नाही. येणाऱ्या काळात भाई केशवराव धोंडगे यांचा वारसा दोघे मिळून चालवणार? 100%. माझा तर प्रयत्न 100% आहे, तो बी आहे सोबत, काही विषय राहणार. वेगळं मला का विचारता हेच कळत नाही.